नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. माझ्या युरोप टूर मधले बरेच व्हिडिओज ऑलरेडी मी दिलेले आहेत मे 2025 मधल्या. आता आमचा जो हॉल्ट आहे तो बेसिकली आत्ताचा व्हिडिओ जो आहे तो गार्मिश मध्ये आमचं हॉल्ट आहे आणि गार्मिश मधून आम्ही न्यूएशियन कॅसलला जाणार आहे. आता हे जे न्यूएशियन कॅसल आहे हे जगातलं अतिशय प्रसिद्ध फेरी टेल कॅसल आहे. जे त्याच्या स्टोरीज आहेत त्या भरपूर आहेत आणि त्याचा वापर डिस्ने वर्ल्ड मधल्याही काही कॅसल्सच्या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा त्यांच्या सेटिंगमध्ये केला गेला होता. अतिशय मोठं आणि सुंदर कॅसल आहे. मग आम्ही काय केलं होतं तर आदल्या दिवशी चौकशी केल्याप्रमाणे आमची जी बस होती म्हणजे आमच्या तिकिटात इन्क्लुडेड बस जी होती ती म्हणजे 9606 नंबरची बस होती. आम्ही काय केलं रूममधनं आमच्या म्हणजे हॉटेलमधनं व्यवस्थित हेवी ब्रेकफास्ट केला म्हणजे दुपारी जेवायला लागू नये. मग हेवी ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो आणि आम्ही रेल्वे स्टेशनला आलो. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या बाजूलाच तो स्टॉप आहे. मग त्या स्टॉपवर 9606 बस केव्हा येते त्याची वाट बघत होतो. आमच्याबरोबर लोक होती. 9606 बस आली. आम्ही त्यांना विचारलं ड्रायव्हरला की आम्हाला असं असं जायचं आहे. तो म्हणला बरोबर बसमध्ये आहे तुम्ही बसून राहा परफेक्टली जाऊ. मग ती बस निघाली. ती गार्मिशमधनं पार्टेर किचनला गेली. पार्टेर किचन नंतर आणखीन काही गावं केली. अशी बरीच गावं करत एक घाट सेक्शन आहे तो घाट सेक्शन केला. घाट सेक्शन नंतर आणखीन काही काही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही बघत बघत ती बस चालली होती. मग ती बस जी आहे ती नंतर जो मेन रोड आहे म्हणजे म्युनिककडून येणारा मेन रोड त्या मेन रोडला ही बस लागली आणि बस लागल्यानंतर मग ती त्याप्रमाणे स्पीडमध्ये होती तो काही प्रश्न नाही. पण तिला हॉल्टही बरेच होते. हे सगळे हॉल्ट घेत 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 ती होएन शुएनजेन ह्या गावी पोचली. हे जे होएन शुएनजेन गाव आहे हे गाव म्हणजे या कॅसलच्या खालचं गाव आहे. म्हणजे तिथून वर कॅसलला चालत जायचं. आता ऍक्च्युली ह्या गावात दोन कॅसल्स आहेत साधारण ह्याच नावाचे जवळपास नाव आहे. एक कॅसल आहे ते गावातल्या तळ्याच्या जवळ आहे. तिथं मोठं म्युझियम आहे. पण आम्ही तिकडे जाणार नव्हतो. आम्ही ह्या वरच्याच कॅसलला जाणार होतो. आम्हाला साधारण 2 तास लागले. साधारण म्हणजे प्लस मायनस 15-20 मिनिट्स. आम्ही 2 तासामध्ये तिथं पोचलो. पोचल्यानंतर आमचं तिथं 12:30च्या दरम्यान आमची गेट टुगेदर होती. गेट टुगेदर म्हणजे काय तर मी जे बुकिंग केलेलं होतं ऑनलाईन कॅसलच्या व्हिजिटचं ती सगळी लोक तिथं जमायची होती. तिथे एक कारचा स्टॉप आहे जे कार पार्किंग तिथं भेटायचं होतं. मग आम्ही गेलो तिथे. तो गाईड होता तो भेटला. मग त्यानं काय केलं आम्हाला एका सगळ्यांना एकत्र करून एका गाडीमध्ये घातलं आणि ती गाडी घेऊन तो वर आला. वर आला म्हणजे एक 5 ते 10 मोठी वळणं घेऊन ती गाडी एका पॉइंटला आली. त्या पॉइंटला आल्यानंतर तिथून पुढे गाडी जात नाही. मग तिथून आम्ही उतरलो. उतरल्यानंतर त्यानं काय सांगितलं की आता इथून जवळच मेराईन ब्रिज आहे. अतिशय प्रसिद्ध पूल आहे. अतिशय जुना आहे. त्याला आई आणि मुलाची कथा आहे. त्याच्यानंतर प्रियसे आणि प्रियकराची कथा आहे. अशा बऱ्याच कथा आहेत. त्यामुळे आम्ही खालचा चढ चढला नव्हता. परंतु ह्या बसपासून तिथनं आम्ही चालत गेलो. चालत गेल्यानंतर त्याच्यावरून हे जे न्यूएशियन कॅसल आहे ह्याचा अतिशय सुंदर फोटो काढता येतो. मग आम्ही न्यूएशियन कॅसलचा फोटो काढला. त्याच्यानंतर ब्रिजच्या खालची गावं आणि तळी आहेत त्याचाही फोटो काढता आला. गर्दी खूप होती पण आम्ही फोटो काढले. फोटो काढून परत गाईड पाशी आलो. मग गाईड आम्हाला सारखा काय काय स्टोरीज सांगत होता. ह्या राजानं लुडविकनं असं केलं याव केलं म्हणजे त्याची थोडक्यात तो हिस्ट्रीचा अभ्यासक असल्यामुळं आम्हाला तो वेगवेगळ्या स्टोरीज सांगत होता. मग त्या स्टोरीज ऐकत ऐकत तो एका पॉइंटला घेऊन आला. मग त्या वॉकिंगचाच मधला पॉइंट होता. तो सारखा आम्हाला म्हणत होता की तुमच्या एक्झॅक्ट टाइम जे 1:20 किंवा काय जे आहे त्या टायमिंगला मला तुम्हाला एंट्रीला तिथं घेऊन गेलं पाहिजे. त्याच्या आत आपण हे सगळं डिस्कशन करू. मध्येच पाऊस आला. मग आम्ही छत्र्या उघडल्या. मग त्यानं तिथून खाली आम्हाला गाव दाखवलं. ते गावातलं पॅलेस दाखवलं. ते कार पार्क जिथं भेटलो होतो ते. त्याच्यानंतर काही काही आणखीन गोष्टी त्यानं तिथनं दाखवल्या. 2-3 मोठी तळी आहेत ती पण त्यानं दाखवली. नंतर तो आम्हाला पुढे घेऊन गेला आणि कॅसलच्या बाहेरनं जिथनं जिथनं म्हणून आपल्याला फोटो काढता येतील अशा एकेका पॉइंटला घेत 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 तो मेन एंट्रन्सला गेला. मेन एंट्रन्स पाशी आल्यानंतर त्यानं आम्हाला प्रत्येकाला एक एक पास हातात दिला. मग त्यानं सांगितलं की या पासवर तुमचं टायमिंग काय आहे बघा. मग टायमिंग त्यानं सांगितलं म्हणलं बघा आपल्याला अजून 15 मिनिटं आहेत. मग त्यानं परत एक गोष्ट सांगितली आणि त्या टायमिंगला तो आम्हाला मेन गेटमधनं आत घेऊन गेला. आत घेऊन गेल्यानंतर तिथं बॅरिकेड्स आहेत. हे जे आमचं तिकीट होतं ते ते जे QR कोड असतं तिथं दाखवलं की ते बॅरिकेड ओपन होतं आणि आत जाता येते.
पण त्या बॅरिकेडची मजा अशी आहे की ते पर्टिक्युलर टायमिंग जे तुमचं दिलेलं आहे त्याच वेळेला उघडतं. त्यामुळे आम्ही तिथं पोचल्यानंतर आमच्या आधीचे जे 2 ग्रुप होते 10-10 मिनिटाच्या गॅपला ग्रुप सोडतात. ते 10-10 मिनिटाच्या गॅपचे 2 ग्रुप गेले. मग आमच्या ग्रुपचा नंबर आला. आम्ही आत गेलो. आम्ही आत गेल्यानंतर एका ठराविक पॉईंटला गेल्यावर आमचा ग्रुप एकत्र झाला आणि 2 लेडीज म्हणजे त्यांच्याच कॅसलवाल्या, एक पुढं आणि एक मागं अशा आमच्या बरोबर होत्या. ती पुढची जी लेडी होती ती आम्हाला ते काय म्हणतात त्याला चेन काढून एका रूम मध्ये घेऊन जायची. मग ती मागची ती बंद करायची पुढची येऊ नयेत म्हणून. असं करत करत आम्हाला त्यांनी त्या अख्ख्या कॅसलमध्ये फिरवलं. किती वेळ फिरवलं तर त्यांचं ठरलेलं टायमिंग आहे. बरोबर 1 तासात तुम्हाला ते कॅसलच्या बाहेर काढतात. का? तर मोठ्या प्रमाणात व्हिजिटर्स असल्यामुळे त्यांना ते कंटिन्यूस केलं नाही आणि जर का तुम्हाला तुमच्यावरच सोडून दिलं तर मग त्या कॅसलमधली गर्दीच बाहेर येणार नाही ह्याची त्यांना काळजी घ्यावी लागते. म्हणून ते बरोबर त्या 2 लेडीज असतात त्यांचा तो ग्रुप असतो आणि त्याप्रमाणे त्या लेडीज तुम्हाला बाहेर सोडतात. आता आम्ही काय काय बघितलं. फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे फोटो तुम्हाला बघायला मिळणार नाहीत आतले. परंतु आत काय काय बघितलं. हॉल ऑफ सिंगर्स म्हणजे गायकांचा हॉल. हा जो गायकांचा हॉल आहे ह्याचं डिझाईन अकॉस्टिकली कन्व्हिनियंट कसं पडेल तसं केलेलं आहे. म्हणजे त्याच्यात आवाज चांगला आला पाहिजे, गायकाला चांगलं गाता आलं पाहिजे अशा ठिकाणी हॉल ऑफ सिंगर्स आहे. त्यांचे फोटोही सिंगर्सचे लावलेले आहेत. त्याच्यानंतर आम्हाला थॉर्न हॉलमध्ये घेऊन गेला. आता हे थ्रोन हॉल जे आहे, थ्रोन हॉल म्हणजे तिथं आपण असं म्हणूया सिंहासन आहे. तर सिंहासनाच्या हॉलमध्ये आम्हाला तो घेऊन गेला. सिंहासन सोन्यापासून केलेलं आहे. आता ते म्हणतात म्हणजे असेल हे सोन्यापासून, असायला काही हरकत नाहीये. आणि त्याच्या बरोबर डोक्यावर आमच्या एक असा मुकुटासारखा भाग होता की जो योग्य वेळेला त्या राजाच्या डोक्यावर येऊन बसायचा. नंतर त्या राजवाड्यात बाकीचे म्हणजे त्या राजाच्या त्या हॉलमध्ये तिथं बसायचे जे बाकीचे त्यांचे म्हणजे राज सरदार वगैरे असतील त्यांच्या बसायच्या जागा वगैरे असं ते सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं. सुंदर डेकोरेशन, रूफ सुंदर, त्यात बऱ्याच गोष्टी सोन्याच्या वगैरे होत्या. त्याच्या त्या मुकुटावर तर डायमंड्स वगैरे सगळे होते. असं ते आम्हाला बघता आलं. फोटोग्राफी नाही. तिथून आम्ही गेलो ड्रॉइंग रूममध्ये. ड्रॉइंग रूममध्ये गेल्यानंतर ड्रॉइंग म्हणजे चित्रकला नव्हे, त्यांची राहण्याची, बसण्याची, मीटिंगची रूम. मग तिथं खुर्च्या, टेबल वगैरे असं काय 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 ठेवलं होतं. त्याचा त्यांनी उपयोग कसा केला. मग राजाचे काही पुतळे होते, काही फोटो होते, काही पेंटिंग्स होती. ते बघत बघत आम्ही पुढे गेलो. मग स्टडी रूम आलं. स्टडी रूममध्ये आल्यानंतर तिथं काय झालं होतं तर ते स्टडी करताना ते काय टेक्निक वापरत होते, खुर्च्या बसायच्या कशा होत्या, पुस्तकं कशी ठेवली जायची, हे सगळं त्यांनी स्टडी रूममध्ये अरेंज करून ठेवलं होतं. तिथून पुढे डायनिंग रूममध्ये जे डायनिंगला बसल्यानंतर किती लोक एकत्र बसणार, मग कोण कुठं बसणार, कुणाची खुर्ची कशी असेल, अन्न कुठून येईल, असं ते सगळं त्याच्यात त्यांनी स्पेसिफिक केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो बेडरूममध्ये. बेडरूममध्ये त्यांचे टॉयलेट्स कशा अटॅच्ड आहेत वगैरे बरंचसं काय काय त्याने आम्हाला म्हणजे त्या ज्या 2 मुली होत्या त्या सांगत होत्या आणि आम्हाला जे कानाला लावलेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही त्या तिथला नंबर टाकला की आम्हाला इंग्लिशमध्ये ऐकू येत होतं. नंतर आम्ही गेलो चर्चमध्ये. त्या आतलं चर्च आहे ते. तेही खूप सुंदर चर्च आहे. त्याचंही रूफिंग सुंदर आहे. तिथली सगळी रूफिंग, त्याच्यानंतर तिथले कापडं, पडदे, खिडक्या, खिडक्यावरचं पेंटिंग, त्याच्यानंतर हॉलचं इंटिरियर, त्यांची ऑर्नमेंट्स, हे सगळं लॅविश आहे, मस्त आहे. आम्हाला बघायला खूप बरं वाटलं. फक्त मजा अशी आहे की तिथं तुम्हाला फोटो काढता येत नाही. हे सगळं बघून झाल्यानंतर आम्हाला शेवटी बाहेर पडत असताना 3ऱ्या मजल्यावरनं खाली हळूहळू आम्ही येत होतो. कारण आमचा मजला चढत चढत चाललो होतो. पहिला मजला, दुसरा मजला करत 3रा मजला बघून आम्ही खाली उतरायला लागलो. मग तिथं त्यांचं स्टोअर्स आहेत विकायला, कॅन्टीन आहे, टॉयलेट्स आहेत, असं सगळं करत करत आम्ही खाली उतरलो. उतरल्यानंतर बाहेर जिथं आम्हाला गाईडनं सांगितलं होतं की मी थांबीन त्या ठिकाणी आम्ही गेलो. आता तिथं गेल्यानंतर गाईडला आम्ही सांगितलं की आम्हाला बस पकडायची आहे. त्यामुळं सगळी लोक येऊन तू आम्हाला घेऊन जाणार, मग घोडागाडीत बसवणार, मग ती घोडागाडी खाली जाणार आणि मग आम्ही उतरणार. तोपर्यंत आमची बस गेलेली असेल आणि आम्हाला उशीर होईल. तर तो म्हणला ठीक आहे. मग त्यानं सांगितलं की ह्या रस्त्यानं अमुक एका रस्त्यानं जावा, वाटेत तुम्हाला घोडागाड्या लागलेल्या दिसतील, त्या बघा. तिथून थोडं पुढे गेलात की तुम्हाला अशा 4-5 पायऱ्या दिसतील आणि पायऱ्याच्या नंतर रस्ता आहे. त्याप्रमाणे आम्ही गेलो. काही मुलंही होती आमच्याबरोबर आणि आम्ही अगदी वेळेत पोचलो. बसला खूप गर्दी होती. फक्त आमचं काय झालं होतं, जाताना 9606 बस डायरेक्ट होती.
आता मात्र बस डायरेक्ट नव्हती. आम्हाला इचल ब्रॅक ब्रिज म्हणून एक ठिकाण आहे, तिथपर्यंत तिकीट काढून जायचं होतं आणि तिथून पुढची बस पकडायची होती. मग त्याप्रमाणे आम्ही बसमध्ये बसलो, पैसे देऊन काय 9 युरो काहीतरी आम्हाला पडले. मग तिथं उतरल्यानंतर आम्ही ती दुसरी जी कनेक्टिंग बस आहे ह्या बसला लेट झालं होतं, पण ती बस थांबलेली होती. इकडनं आमची काही 10-15 माणसं आम्ही उतरलो, त्यात बसलो आणि आम्ही गार्मिशला आलो. आता हे जे कॅसल आहे ह्याला फेरीटेल कॅसल म्हणतात. हे जर का जर्मनीची कुठली टूर तुम्ही घेतली तर नॉर्मली म्युनिक किंवा कुठल्या तरी गावावरून इथं तुम्हाला ते टूरवाले घेऊन येतात आणि घेऊन परत जातात. आता ह्याच्यामध्ये 1.5 मिलियन व्हिजिटर्स प्रत्येक वर्षी येतात. फोटोग्राफी अलाउड नाही. तुम्हाला ह्याचं ॲडव्हान्स रिझर्वेशनच करावं लागतं. तिथं गेल्यानंतर रिझर्वेशन मिळत नाही. नंतर ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. त्यामुळं वर्ल्ड हेरिटेज साईट असल्यामुळे तिला त्याप्रमाणे डेकोरम आणि मेंटेनन्स ठेवलेला आहे. त्यामुळं कॅसलमध्ये फोटोग्राफी नाही. प्री रिझर्वेशन अतिशय आवश्यक. ट्रॅव्हल पूर्णपणे प्लॅन करूनच गेलेलं चांगलं आणि तुम्हाला हे गाव एन्जॉय करता येतं. दोन्ही कॅसल बघायची असतील तर तुम्हाला त्याप्रमाणे वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ दिला तर तुम्हाला दोन्ही कॅसल बघता येतात. मग त्यासाठी कुठल्या तरी जवळपासच्या गावात राहायला लागतं. आम्ही काही ते केलं नाही. आम्ही निघालो. आम्ही बस बदलून गार्मिशमध्ये आलो. गार्मिशमध्ये पोचायला आम्हाला साधारणपणे 7:30 वाजले होते. नेहमीप्रमाणे आम्ही रात्रीच्या जेवणाच्या वस्तू घेतल्या आणि हॉटेलवर गेलो. दिवसाचा फुल हेक्टिक शेड्यूल झालेला होता, त्यामुळे आम्ही जाऊन रेस्ट घेतली, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला म्युनिकवरून साल्सबर्गला जायचं होतं. तुम्ही व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी अजूनही व्हिडिओज देऊ शकेन. धन्यवाद.